सण उत्सवांचा राजा असलेला श्रावण महिना आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. निसर्ग हिरवाईने नटतो, आकाशात इंद्रधनुष्य उमटतं आणि वातावरण हर हर महादेवच्या जयघोषाने भारावून जातं. पण अनेकांना नेमका प्रश्न पडतो, यंदा श्रावण कधीपासून सुरू होतोय? शिवामुठीला नेमकं काय अर्पण करायचं आणि या पवित्र महिन्यामध्ये कोणकोणत्या सेवा आणि व्रत करावीत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार श्रावण हा वर्षातील 5वा महिना असून तो आषाढ महिन्यानंतर आणि भाद्रपद महिन्याच्या आधी येतो. यंदा 2026 साली श्रावणाची सुरुवात ही 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवारपासून होत आहे, तर श्रावणाची समाप्ती 11 सप्टेंबर 2026 रोजी शुक्रवारी होणार आहे. म्हणजे जवळपास एक महिनाभर चालणारा हा काळ भगवान शंकरांच्या भक्तीसाठी खास राखीव मानला जातो. असं म्हटलं जातं की समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि त्यांचा कंठ निळा झाला होता, म्हणूनच त्यांना नीलकंठ म्हटलं जातं. हे विष शमवण्यासाठी देवांनी शंकरांवर जलाभिषेक केला आणि तेव्हापासून श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांना जल आणि दुधाने अभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. यंदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या श्रावणामध्ये फक्त 4 श्रावणी सोमवार येत आहेत, 5ही नाहीत. त्यामुळे भाविकांना हे 4 सोमवार अगदी मनोभावे पाळावेत असं सांगितलं जातं. श्रावण महिना म्हणजे नुसते सोमवार नाहीत, तर या संपूर्ण महिन्यामध्ये एकामागोमाग एक सण येत राहतात. बघूयात कोणकोणते सण यंदा कधी येत आहेत. तर 16 ऑगस्ट 2026 रोजी आलेली आहे विनायक चतुर्थी. 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी. याच दिवशी पहिला श्रावणी सोमवारही आहे, त्यामुळे यंदा हा दिवस दुहेरी महत्त्वाचा आहे. 27 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण पौर्णिमा, नारळी पौर्णिमा. या दिवशी समुद्रकिनारी वरुण देवतेची पूजा करून नारळ अर्पण केला जातो. तसंच उपक्रम जानवं बदलण्याचा विधीही याच दिवशी होतो. 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन. भाऊ बहिणीच्या नात्याचा हा गोड क्षण. 31 ऑगस्ट 2026 संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पांची आराधना. आणि 4 सप्टेंबर 2026 रोजी गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीचा जल्लोष, कृष्ण जन्माचा उत्सव. याशिवाय श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनी स्त्रिया मंगळागौरीचं व्रत करतात. विशेषतः नवविवाहित मुली माहेरी येऊन हे व्रत साजरं करतात. गाणी, फुगड्या खेळून रात्र जागवतात. ही मराठी संस्कृतीतील एक अतिशय लोभस आणि सामाजिक परंपरा आहे. आता आपण बघूया या व्हिडिओतला सगळ्यात महत्त्वाचा भाग, शिवामूठ. अनेकांना हा शब्द माहिती असतो, पण नेमका अर्थ व पद्धत माहिती नसते. शिवामूठ म्हणजे काय? तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सवाष्ण स्त्रिया भगवान शिवशंकरांची पूजा करून एका मुठीत मावेल इतकं धान्य शिवपिंडीवर अर्पण करतात. याला शिवामूठ असं म्हणतात. ही परंपरा वैवाहिक सुख, कुटुंबाचं आरोग्य आणि समृद्धीसाठी पाळली जाते असं म्हटलं जातं. प्रत्येक सोमवारी वेगवेगळं धान्य अर्पण करण्याची पद्धत आहे आणि हा क्रम पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. 4 श्रावण सोमवारसाठी शिवामुठीचा पारंपरिक क्रम. तर पहिला श्रावण सोमवार यंदा 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. या दिवशी पांढरा शुभ्र तांदळाची शिवामूठ असणार आहे. पहिल्या सोमवारची शिवामूठ तांदूळ असल्याने शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून तांदूळ भगवान शिवशंकरांवरती अर्पण केले जातात. दुसरा श्रावणी सोमवार हा तिळाचा असणार आहे. म्हणजेच तिळाची शिवामूठ आरोग्यासाठी आणि पापक्षालनासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. तीळ हे पवित्र आणि शक्तिदायी धान्य समजलं जातं. त्यापुढचा सोमवार हा 31 ऑगस्ट 2026 रोजी. या दिवशीची शिवामूठ असणार आहे मूग डाळीची. मूग डाळीची शिवामूठ अर्पण करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. चौथा श्रावण सोमवार. या दिवशी जव किंवा सातू. शेवटच्या सोमवारी जव, सातू किंवा गहू यांचं मिश्रण अर्पण करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी 5वा सोमवार आला तर त्या दिवशी सर्व धान्यांचं मिश्रण म्हणजे सातू अर्पण केलं जातं. पण यंदा फक्त 4च सोमवार असल्यामुळे हा चौथा सोमवार शेवटचा ठरतो. शिवामूठ अर्पण करण्याची पद्धत. सकाळी स्नान करून सोवळं नेसावं, शिवपिंडीवरती पाणी, दूध आणि बेलपत्र अर्पण करावं. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत मुठीत मावेल इतकं धान्य शिवलिंगावरती अर्पण करावं आणि कुटुंबाच्या सुखसमाधानासाठी प्रार्थना करावी. अनेक स्त्रिया या दिवशी उपवासही करतात. आता श्रावणामध्ये कोणत्या सेवा आणि व्रत करावीत? तर हा पवित्र महिना अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी आपण कोणकोणत्या सेवा आणि उपासना करू शकतो?
तर शिवपूजा, जलाभिषेक रोज सकाळी शिवमंदिरामध्ये जाऊन किंवा घरीच शिवलिंगावरती पाणी, दूध, बेल अर्पण करावं. महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा नियमित जप करावा. रुद्राभिषेक करावा. शक्य असल्यास श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा किंवा करून घ्यावा. हे विशेष फलदायी मानलं जातं. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरी रुद्राभिषेक केला तरी सुद्धा चालेल. रुद्राभिषेक कसा करावा यावरचा सेपरेट व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती मी शेअर करेल. आता उपवास आणि सात्विक आहार कसा करावा? तर सोमवारी उपवास करून फलाहार किंवा एकभुक्त राहावं. या काळामध्ये कांदा, लसूण, मांसाहार टाळून सात्विक आहाराचा अवलंब करावा. हे केवळ धार्मिकच नव्हे तर पावसाळ्यातील आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य मानलं जातं. मंगळागौर व्रत कसं करावं? तर नवविवाहित मुलींनी पहिली 5 वर्ष मंगळागौरीचं व्रत श्रावणातील प्रत्येक मंगळवारी करावं. देवीची पूजा करून रात्री खेळ, गाणी आणि जागरण करावं. शिवलीलामृत, शिवपुराण किंवा भगवद्गीतेचं पारायण या काळामध्ये केलं जातं. यामुळे मन शांत आणि एकाग्र राहतं असं मानलं जातं. या काळामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान करावं, गाईला चारा खाऊ घालणं, मुंग्यांना पीठ आणि साखर टाकणं यालाही या काळामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. घरातील तुळशी वृंदावनाची नियमित पूजा करून दिवा लावावा. तुळशीला पाणी घालणं हे या महिन्यामध्ये विशेष पुण्यकारक मानलं जातं. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून दूध, लाह्या अर्पण कराव्यात. या दिवशी जमीन खणणं, चिरणं टाळलं जातं अशी पारंपरिक श्रद्धा आहे. यंदाचा श्रावण महिना 13 ऑगस्टपासून सुरू होऊन 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे आणि यात फक्त 4 श्रावणी सोमवार येणार आहेत. शिवामुठीचा क्रम तांदूळ, तीळ, मूग आणि जव लक्षात ठेवून प्रत्येक सोमवारी मनोभावे शिवपूजा करा. सोबतच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी हे सण उत्साहात साजरे करा. श्रावण महिना हा फक्त उपवास आणि नियमांचा काळ नाही, तर तो आहे श्रद्धा, समर्पण आणि कृतज्ञतेचा काळ. या महिन्यामध्ये केलेली छोटीशी सेवाही मोठं फळ देते अशी आपली संस्कृती सांगते. तुम्ही यंदाच्या श्रावणामध्ये कोणतं व्रत आणि सेवा करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सण उत्सवांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.